सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाची प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार असली तरी या शास्त्रोक्त प्राणप्रतिष्ठा विधीचा प्रारंभ 18 जानेवारीपासूनच होणार आहे। तसेच या प्राणप्रतिष्ठेच्या पूजनासाठी नाशिक शहरातून 2 तर त्र्यंबकेश्वरमधून 1 अशा 3 वेदशास्त्र संपन्न गुरुजींना अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासकडून निमंत्रित करण्यात आले आहे। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील 355 साधू संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण असून महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे। यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत। त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त व्यक्तींचा समावेश आहे। हा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्ल यजुर्वेदाच्या प्रयोगातील धार्मिक विधींनी संपन्न होणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक।